रणवीर स्पोर्ट्स सुरूर वर्सेस पसरणी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन कर की पेनल्टीच्या मी मानलं तिकडे दोन ना मी मानलं सर चालतंय ना. इनिंग संपल्यानंतर त्या 2 धावा ऍड केल्या जातील. नोंद घ्या. इथून पुढे सुरुवात मानलं चालतंय. षटक क्रमांक 1 सुरुवात होते. आपण पाहिलं तर कुणाल बॅटिंग मार्क वरती आहेत. बॅकफुट वरती आले. कट केलाय. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. SPL सुरूर वर्सेस जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी ही मॅच भेटीला आलेली आहे. महाबळेश्वरला पॉईंट आहेत पण रात्रीचे आपल्याला पॉईंट निघताना आपणच गार पडतो आणि ते जायलाच महाबळेश्वरला 2 तास लागतो. नाही ना किती 30 2 तास लागत घाटी काय इथंच घाटी घाट मोठा त्यावेळेस कुणालचा स्ट्रोक मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. बॉलला स्टॉप केला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. तीन धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश यांची पहिली सफल ओव्हर आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर बॅकफुट वरती आले. स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मध्ये. बॉलला थांबवू शकतील का? पहिली मॅच चालू आहे. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 वरची मॅच आहे. पहिली वर संपली. बॉटलचा किती फायदा झाला आपलीच पहिली नाही आहेत. मनोज आहे, आनंद आहे, दादा आहे, बंटी भाव आहे, अक्षय राजू आहे. प्लेसमेंट केली. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये मोहसिन यांच्या माध्यमातून व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत आणि एक सिंगल येते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर विचार केला ना तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप मिड विकेट मध्ये स्वतः शाहिद थांबलेला आहे. एक डिक्लेरेशन झोन मधली धाव मिळेल. अनुश्री चषक 2025 चा थरार दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवसामध्ये आपण गाववाईज क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटला पुढे आणलेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील गाववाईज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि रविवारच्या दिवसामध्ये ओपन हाफ अनेक मोठ्या खेळाडूंची स्टारकास्ट या मैदानावरती पाहायला मिळेल.
कॅमेरे सगळे एकच, कुठला बी सेटअप घ्यायला सगळ्यांचे कॅमेरे सेमच असतात. फक्त जे खाली खाली उभे असतात कॅमेरे ते मोठे कॅमेरे वापरतात. यावेळेस स्ट्रोक खेळा जरूर. शाहिदच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बिग ब्लास्ट 6 रन सिक्सर. 70 वाले टेनिस वाले वापरतात ना खालचे कॅमेरे. 32 लाख रुपये किंमत आहे. मनोज यांच्या बॅटमधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. विषय काय झालाय माहिती का? याही वेळेस खूप टप्प्याचा बॉल आहे. स्क्वेअर लेग मध्ये लगातारचा दुसरा मोठा स्ट्रोक येतोय. मनोज यांनी प्रभावित केले. कालच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि ओव्हर नंबर 2 मध्ये देखील मोहसिनच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. SPL सुरूर वर्सेस रणवीर स्पोर्ट्स सुरूर वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या दोन संघांमधली मॅच. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिजन मध्ये. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो, निश्चित सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होणारा बॉल आहे. चौकार येतोय. दुष्षटक क्रमांक 2 मध्ये 1 षटकार 2 चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि तब्बल 21 धावा धाव फलकावरती आहेत. 21 ना. रात शेवटचं काय चौका आहे सर. तुझं नीट काय असं काही भावचा आहे काय? हा प्रणित सर. होय प्रणित सर. गल्ली बोळा झालेत लाईव्ह. कंपनीचं प्रॉफिट काय? आधी फक्त प्रोफेशनल वापरायची, इंटरनॅशनल नाही. गल्ली बोळा झाले. मार्केट कमी झालं ना. कॉपी मारायला लागली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शाहिद बॉलिंग ट्रॅक वरती येईल. डायरेक्ट लायसन कॉपी घेतलेली. तुमच्या हे कंपनी हेच राहणार का? हा, माझे लायसन कॉपी आहे माझ्याकडे. शाहिद 1 लाख रुपयाला, म्हणजे 1 लाख त्यांचे बी हे आहेत ना, डिस्ट्रीब्युटर्स आहेत ना, त्यांच्याकडून 1,20,000 1,30,000 आम्ही एकदम 5 जणांनी घेतो. डिस्ट्रीब्युटर्स आणि सेटअप बनवणारे सगळे मारवाडी सगळे. आता कॅमेरे, तो कॅमेरा आहे ना, ह्यो कॅमेरा आहे ना, नवीन भेटतच नाही. नवीनची किंमत होती 2.5 लाख रुपये. स्टेप आउट करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येते तिथं बॅकअप मिळेल. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील निश्चितपणाने. कृष्णा सुरळीचा कुठला आहे? नाही बॅट्समन नाही, त्याचं बी सेटअप आहे. त्याचं नाव चांगलं नाव आहे. तुझं पाहते एवढं ओरड होता ना. कॅमेरा निघालाय रेंट नाही. वर्ष होऊन गेलं. 1 रुपया पण दिला नाही, कॅमेरा पण नाही. त्याचा कोथरूड मधला एक जण देतो रे. बॅकफुट वरती आल्यानंतर स्ट्रोक खेळला पहा. मिस फील्ड आणि मिस फील्ड नंतर चौकार. कोथरूड माहित नाही. कोकरूड मला इथे ह्याच्यामध्ये कोकरूड पण आहे ना, कोल्हापूरच्या सांगलीला, कोल्हापूरला. 29 रन तब्बल धाव फलकावरती. टप्प्याचा बॉलला नसेल माफी. बॉलला पाठवलं जाईल मनोजच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट 6 रन सिक्सर. किती झाला? 35 ना.
लाईव्हचं बी तसंच आहे. 36 किती जातं? 36 एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये नाव काय हो? टेनिसचं तुम्ही म्हणता ना, दीपक चव्हाण अर्थात बंटी चव्हाण आहेत. एकाचे 20 लाख, एकाचे 3,70,000, एकाचे 1.5 लाख, एकाचे 23,000. आणि एक नवीन ओपनिंग. प्रत्येक चॅनलचे लाईव्हचे पैसे त्यांना आहेत. हां, आणि टेनिसवाल्यांना सुरुवात कुठनं केली ती, असे खेळतात ना, आता आणि कसं कॉमेंट्री करतो, खेळतात ना, तो यायचा ग्राउंडवर फोटो काढायचा, मोबाईलवर ब्लॉगिंग करायचा, तो ब्लॉग म्हणजे लिहायचा एखाद्या खेळाडूबद्दल माहिती. तसं लिहितले त्यांनी पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह केलं पहिल्यांदा. लाईव्ह त्यांनीच आणलं. तो जपानला जाऊन आता जपानला चालली होती सचिन मंडळी लाईव्ह. आता इंटरनॅशनल मध्ये खेळायला MPL केलीच की त्यांनी नॅशनलची लेदरची. पहिली त्यांनीच केली. दुसरी पण त्यांनीच केली. दुसरी यांनी केली प्रथम स्पोर्ट याचे दोनचा, पण ते रोहित पवारच्या जवळचा माणूस आहे म्हणून दिली का. पण त्यांनी दुबईचे लोक बोलावले होते सगळे. साडवा बॅटने खेळा. स्ट्रोक 1 बाउन्स. बॉलला फील्ड करू शकणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्तची उसळी आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इंग्लिश होते ना, इंग्लिश आणि हिंदी पण नाही मला वाटतं. इंग्लिशच होते. अरे त्याचं टेंडर निघतं. पहिली टुर्नामेंट झाली ना, ती कोणालाच कळली नव्हती की टेंडर निघलं किंवा काय. ते टेंडर घेतलं तर फॅनकोड कंपनी, फॅनकोडवाल्यांनी फॅनकोडचं संतोष नाणेकरचं एकदम क्लोज रिलेशन. म्हणजे ते एवढे मोठे ब्रॉडकास्टर कोणच नाहीत ना फॅनकोडची कामं करतात. संतोष नाणेकर असतात. आता 70 संतोष नाणेकरला कॉन्टॅक्ट केली. संतोष नाणेकर डायरेक्ट करतो म्हणा. त्यानंतर रोहित पवारशी प्रथम स्पोर्टवाला भेटला. तो ह्याचा आहे ना जाऊनचा. पण ह्यावेळी लाईव्ह बरोबर नव्हतं ना. काय बॉलर वाईड काय चेक करायचं का. वाईड यायचं की वाईड प्लस 1 नाही पहिले नाही अडवलाय का. यावेळेस पहा टप्पा पडलाय. पण त्यानंतर बॅटची एज होती, परंतु कॅच मात्र मिस झालाय. दीपक यांनी प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी किंवा SPL याही पर्वामध्ये अप्रतिम गोलंदाजी यांनी केली आणि सांगितलं एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे. जहा शौक जिंदा होते वा उम्र बिहार जाती है. हा बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गडबड. पहले आप इस चक्कर में कैच हुआ ड्रॉप. डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय का पाहिलं जाईल. रन किती आहेत. 3 काढले. कुणाला नाही खेळला काही वेळेस बॉल हवेमध्ये आहे. 2 धावांचा कॉल मिळतो आणि 2 धावा निश्चितपणे धावफलकावरती ऍड केल्या जातील. समोरच्या दिशेनं हाय अँड हँडसम ग्लोरियस स्ट्रोक. मनोज यांच्या बॅटमधून आलेला बहारदार षटकार येतोय. तब्बल 55 धावा स्कोरबोर्ड वरती 4 षटकांच्या अखेरीस. आणि आता शेवटचे 6 चेंडू महत्वाचे आहेत, खास करून टीम रणवीर स्पोर्ट्स सुरूर या संघासाठी.
4-4ची खेळा म्हणा 4-4ची खेळा म्हणा आता 2 मॅच क्वार्टर फायनल मेन मॅच आता दोनच मॅच आहेत ही मॅचला किती वाजणार कुठले या मॅचला आता किती वाजले? 3:30 या मॅचला 4:10 4:15 यावेळेसचा बॉल नाव काय हो एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि 56 धावा धाव फलकावरती आहेत. योगेश यांची गोलंदाजी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये आपल्याला पहिला मिळाला. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धाव फलकाला आकार येतोय. स्कोरबोर्ड वरती तब्बल 57 धावा आहेत आणि बॅटिंग मार्क वरती जर आपण पाहिलं ना तर 14 चेंडूंमध्ये 44 धावा बनवलेत मनोज यांनी. जबरदस्त बॅटिंग. पहिला अर्धशतक येईल का हे देखील पाहायचंय. सेव्हन्टीचा बी स्वतःचा नाही सेटअप भूपेश करायचं आहे. 70चं फक्त नाव आहे तारीफबाई सय्यद त्याचं भूपेश करायचं करतो. कुट्टप्पाचा बॉल बॅकअप आहे. बॉलला फील्ड केला जाईल. 2 धावांचा कॉल आणि 1 से भले 2. सेटअप घ्यायचं म्हटलं तिथे पण जातो सगळा सेटअप घेईल तसं आहे रे तू कॅमेरा कसं घेतोय आता कॅनन स्वस्त आहे सोनी महाग कॅमेरे कॅननचे स्वस्त आहे परत पॅनासॉनिक तर लय स्वस्त आहे पण क्लिअरिटी कशामध्ये सोनीमध्ये सगळ्यालाच क्लिअरिटी आहे पण जास्त टिकाऊ असेल तर सोनी वर्ष 2-2 वर्ष सर्व्हिसिंग लागत नाही कॅमेरांना त्यांच्या का या दोन्ही कॅमेरांना वर्ष होऊन गेले अजिबात सर्व्हिसिंग नाही. हो क्लीन बोल्ट. लाजवाब बॉल. अगदी परफेक्ट यॉर्कर. टो क्रशर यॉर्कर. फर्निचर डिस्ट्रॉय आणि वैयक्तिक 17 चेंडूंमध्ये तब्बल 46 धावा बनवत मनोज मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहेत. एक लाजवाब इनिंग आपल्या संघासाठी पाहायला मिळाली आहे. सेकंड घ्यायचे 59 धावा धाव फलकावरती आहेत. धंद्यात नवीनला पैसे घालवण्यात अर्थ नाही. अजूनही शेवटचा बॉल. मोठा चॅनल 2 मॅच बाकी आहेत ना सर हो 2 मॅच सेकंड कितीपर्यंत भेटतो आपल्याला तरी आपल्याला 3 लागतील ना तुझं म्हणजे ते कसं आहे तुला कितीचं सेटअप बनवायचं त्याच्यावर आता आमच्याकडे 2 कॅमेरे पण ह्या वेळेचा स्ट्रोक. वॉट अ शॉट यार. आकाशाला गवस निघालणारा फटका. हाय अँड हँडसम ग्लोरियस स्ट्रोक यार. प्रतीकचा आल्या केलेला ब्लास्ट आपण पाहिलाय आणि धाव फलकाला शेवट गोड केला गेलाय. तब्बल 65 धावा धाव फलकावरती आहेत मॅच जिंकण्यासाठी आणि पॅनल्टीच्या 2 अशा टोटल 67 रन धाव फलकावरती 68 धावांचं लक्ष. चला यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. आपली जी आहे तिची
यशोदा तो आयडी पडलाय त्यामुळे घरी शिवा खायला लागतं बापाच्या. काय करते कंडक्टर कंडक्टर हे भाऊ भाऊ लई जड झाली तो बाबा. तीस चेंडू आणि 68 धावांचं लक्ष आहे. चला मॅच स्टार्ट ठेवा. राजू शिर्केंच्या विकेटला 200. रॉबिन लाईव्ह जीपीयू जो असतो ना इथं जीपीयू आता बोल की. निर्मल पण जाणार होता मला म्हणत होता त्याच्याकडे मोठा चॅनल मला म्हटलं पोरं दिसेल का पोरं दिसेल का म्हणजे म्हटलं आम्हीच आहे. 30 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद. वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्याला बॉल पकडायचं हा काय साईड करणार जिंबलच ना पण ते ट्रायपॉड गिंबलवाली बी आहेत की पोरं त्याला ती ड्रोनवाली त्यांना बी असतं का. क्रिकेटमध्ये नाही रे पैसा इव्हेंटमध्ये पैसा आहे. बॅकफूटवरती येऊन कट केला. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. मोठे स्ट्रोक आता एक्झिक्यूट करावे लागतील टीम रणवीर स्पोर्ट्स सुरूर संघाला, कारण धावफलकाचा आकार मोठा आहे किंवा चेसिंग जर करायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि पंच कळवतील बाय सिंगल येईल. हा स्ट्रोक चांगला आहे. बॉलला पाठवलं जातंय स्क्वेअर लेग सी मारेच्या पलीकडे. जबरदस्त चौकार. या वेळेसचा बॉल देखील सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि निश्चित मनापासूनचं स्वागत आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत जर विचार केला ना तर पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल सर आहेत आणि त्यांचं सहकार्य निश्चित 7 धावा धावफलकावरती. जी चर्चा आपण करतोय पंचांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य केले गेले. मुख्य पंचांच्या भूमिकेत अमोल सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रताप काका.
पण जो शिकला ना काही त्याला लाईव्हच्या धंद्यात मारा नसते. माझा एक मित्र आहे विशाल दळवी, तो एकदा घरातनं बाहेर निघाला ना ऑक्टोबर महिन्यात, होय हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर आहे. वन बाउन्स चौकार. अशाच पद्धतीचे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील टीम रणवीर स्पोर्ट्स सुरू संघाला. कोणाला जातो किती घेतो आला IPL ला जातो जिओ सेंटरला पर मॅच आणि वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे 2 करोड जिओ 1 करोड जिओच्या सगळ्या टुर्नामेंट करायच्या, सगळ्या जिओच्या लोकल पण करायच्या. ते दिवाळी हो स्टेप आउट होऊन दुसरा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस तुषार डीप लॉंग ऑफ मध्ये होते आणि एक लाजवाब झेल मैदानामध्ये टिपलाय. जबरदस्त कॅच पहिला मिळाला आणि शाहिद यांची विकेट आलेली आहे. सारसोळ्याला एक दिवस होतो ना आगरी कोळी सारसोळ्याला जातो. अंबानी भी आहे मला अंबानी भी आहे स्पीडला. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये उडवलेला चेंडू आहे. प्रमोद त्या रिजन मध्ये. वा व्हॉट कॅच यार. रनिंग कॅच मध्ये प्रमोदचे एफर्ट्स. जबरदस्त कॅच. अप्रतिम एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. यंदा बदलल सोनीकडून पण शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली प्रमोदनं आणि त्यानंतर कॅच फिनिश केलाय. भाऊ आणि टेनिसचं कुठे दाखवणार तू लाईव्हला? प्रोडक्शन कंपनी इथे त्यांची इंडिया कप कसं केलं त्यांनी? टीव्ही जेवढं वॉचिंग आलं नाही ना एवढं चॅनलला वॉचिंग येतात युट्यूबला, कारण की लोकांना टीव्ही बघण्यात हे नाही. आता आपण टेनिस क्रिकेट खेळतोय, आपण ट्रेन मध्ये असतो, आपण कुठं प्रवास करत असतो, आपण टीव्ही थोडी ओपन करून बसणार चॅनल युट्यूब आपण कुठं पण ओपन करू शकतो ना. खूप पैसे बॅटर नेम. अरे मी काय बोललो तुला, कराडचं पैसे वेगळं, कराडची लीग केली त्याने. पुन्हा एकदा हवेमधला बॉल आणि जबरदस्त लगातारचे 3 चेंडू आणि 3 महत्वाच्या विकेट आणि पहिली विकेट हॅट्रिक अनुश्री चषक मधली मनोज यांच्या नावावरती. जबरदस्त यार. 3 चेंडू आणि 3 विकेट घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सुपर क्लासिकल ओव्हर, द ग्रेट नॉक आणि द ग्रेट ओव्हर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवी मुंबईत सचिन मुंडे, दीक्षांत, नयन धर्मवीर करतो. बरं तुला सांगतो नयनकडे आहे की कॉल. सातारा प्रीमियर लीग नयनच घेतली. नवी मुंबईच्या सुरुवातीला नवी मुंबईमध्ये नयनने खूप सपोर्ट केला त्याला. त्यांचे लई सोडत टीम.
आता लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, वाईट बॉल येतो, एक्स्ट्रा धाव. जावं लागतं तुम्हाला. जायचं म्हणजे असं काही नाही की आपल्याला फ्री असल्यावर आपण जाऊ. ग्रामीणला ती पोरगी करते ना. सचिन मुंडे हो, पुन्हा एकदा या वेळेचा स्ट्रोक चांगला आहे, अकूट टप्प्याचा बॉल आणि त्या बॉल वरती सुपर क्लासिकल स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळालाय. बॅट्समन कोण आहे? एवढी पोरं बॅक ऑफ द हँड असतात. निलेशांच्या बॅटमधून षटकार येतोय. टायमिंग चुकलं जेवायचं. एक मॅच करतो. दीपक म्हटले पण आणि किती होता ना कॉमेंटेटर तो पण गव्हर्नमेंट करायचं. कोण आहे? सोडलं ना त्याने. दमदार आमदारला का हे कुठे ओके तर काय बाबा फेकतंय काय मधली नाही दमदार आमदार ना महेंद्र दळवीची. त्यावेळेस प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर बॅट चेंज घेतल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी. आणि एका धावेनंतर धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती लागतात. वाल्याची पण टीम खतरनाक आहे आता. त्याला कोण एवढा मोठा कॉमेंटेटर भेटला? आपला हा चंदू शेट्टी, हर्षल पांडे. कॉमेंटेटर नाही म्हणजे ते हे बोलतोय मी, कॅमेरामॅन. कॅमेरामॅन कुशल आहे त्यांच्याकडे. आहे तरी त्याची पोरं पण चांगली त्याचे कांबळे नाही. आणि राजीव शिर्के बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि त्यांच्या प्रत्येक विकेटला रॉबिन शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेस सचिन डॉन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिजन मध्ये. एक डिक्लेअर धाव मिळेल, एक से कुछ छोडेवाला नाहीये. तो बोललाय ना पॉडकास्ट मध्ये की ज्या पोरांनी माझ्यासाठी केली मी त्या पोरांना ऍक्सेप्ट करणार. त्यातल्या दोघांची केली त्यांनी, शाहरुख आणि शाहरुखचा भाव. हा ते चाललंय म्हणजे त्यांच्यासाठी करायचं चाललंय. बारीक सारीक बिझनेस करतात संतोष मानवी. आणि DSLR वर पहिल्यांदा बॉल पकडते. फोटो काढायचे लेट आहे दोघं बी पाहतो. एकटा गल्लीत आहे. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचं. डीप लॉंग ऑन मध्ये कौ कॉर्नर रिजन मध्ये प्रमोदचं क्षेत्ररक्षण आणि एसटी रक्षकाचं मात्र कोणतंही लक्ष नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये थ्रो आल्या. पंच धावा 2 का 3 2 ते खाली 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. होईल का आवरा पटापट. 4 वाजले. 3 काऊन झाले. बोलिंग हो नदी वे तर सकाळी झाली. हा जीवनात गेलतो 11:30 कोण कोण आहे आलाच का माहिती हो, यावेळेस मोसीनचा करारा स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय डीपी आणि कॅच फसला. त्यानंतर 2 धावांचा कॉल. 2 धावा देखील धावफलकावरती ऍड केल्या जातील. जा की घरी.
25 रन धाव फलकावरती. 14 चेंडू आणि 43 ची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. चौदा बॉल आणि 42 ची गरज आहे असं इक्वेशन. हो यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा आपण पाहतो बॉल ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर केला आणि टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहिला. डॉट बॉल आलाय. तिकडे जॉबला आहेत माझ्याकडून बरंच डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. 12 चेंडू आणि 42. 12 बॉल आणि 42 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथून पुढे अजूनही मॅच जरूर सुरूर संघाला अवघड आहे परंतु अशक्य नाही. त्यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, सुपर क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरला, डीप कव्हरला चांगला फटका आलाय आणि चौकार येतोय. कोणता गड आहे? पांडवगड. आणि दुसरा कोणता आहे तिकडे मागे? प्रतापगड. मग केंजळगड आहे, कमळगड आहे, राहिले कमळगड कुठे? त्या पांडवांनी बांधलेला आहे का? मॅच चढली कसली मॅच? 11 बॉल 38. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. व्हायच्या पूर्व भागात पण भारी प्लेअर आहेत. ते पोरं मुंबईला खेळले नाहीत म्हणून ती पोरं म्हणजे अशी प्रकट जातात. त्यावेळी हुशार आला. हवेमध्ये स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला. प्रमोद एक हा गलती करेंगे. जबरदस्त कॅच मैदानामध्ये. या आधीचा कॅच मात्र रनिंग कॅच जो घेतला ना प्रभावित केलं आणि त्यानंतर सेफ हँड इनटू द बास्केट एक साधा झेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौथा देखील चटका बसतोय. सुरूर टीमची इंटरव्हल मध्ये लगातारच्या विकेट आलेल्या आहेत आणि आता 8 चेंडू आणि 36 म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये मोठा हिटच येणं अपेक्षित आहे. चला स्पीड स्पीड घ्या. प्ले इथं मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल मिळते. 7 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. डॉट बॉल आणि संपूर्ण सामन्यावरती आता वर्चस्व निर्माण केलंय जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या संघानं. KS चॅनल ना काहीतरी KS. हा KS तर कृष्णाचं चॅनल लाईव्हला पण असेल. काय केलं?
बॉलरचं नाव काय आहे? वाजिद. बॅकचेज. त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला गेलाय आणि इथं देखील महत्वाची विकेट येते. चला स्पीडली या खेळाडू. आधी 70 सोबत अजून पण बघतो, पण आता जास्त तर हा बघतो. मुकेश कारला. 4 चेंडू 34 म्हणजे संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण झालेलं आहे. ओ रिवर्स आल्या आल्या या खेळाडूनं मात्र रिवर्स पवित्रा घेतला आणि सर्वांच्या भुवया अक्षरशः उंचावल्या. 3 चेंडू आणि 34 ची गरज आहे. यानंतर विनर अशी मॅच असेल, त्यामध्ये महालक्ष्मी 11 भुईन्स हा संघ तयार आहे. तर या मॅच मध्ये निश्चित जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल टाका. ए गे ना 27 बोलतो ना. नाही आपला स्टेटचा वर्ल्ड कप गेली की जनरेशन काय आले, काय कालपासून झालेल्या पोरांना तर बांगलादेश आणि यांची मॅच आहे ना. काय तर त्या आला नाही वर्ल्ड नाही केलं. पेपर कपला काय बंदी घातली. हरणार. हो चालेल. ओके. श्रीलंका सोबत आहे. श्रीलंका सोबत आहे. श्रीलंका तरी कुठे जिंकतो, काय तरी करायला पाहिजे. बॉल 2च आहेत ना, 4 बॉल झाले. जयशाह पैसे दाबणार. एक बॉल पहिली सिंगल. त्याने मागची मॅच जर जिंकली असती ना, हरलं ना पाहिजे, ड्रॉ तरी झाली. आणि या सामन्यामध्ये एका चांगल्या मार्जिननं जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी हा संघ विजयी ठरलेला आहे. चला टॉस लगेच केला जाईल. टीम जे महालक्ष्मी भुईन्स आणि टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या 2 संघांमधला टॉस केला जातोय. पहिली मॅच जिंकली पण बुमराच्या कॅप्टनशिप मध्ये जिंकलं, लक्षात घे. 5 मॅचेत 30 विकेट. व्हिडिओ काढायला सोडलेलं. जयस्वालने 200 मारला, डिलीट कर. 100 मारला. लाईव्ह मधनं नाही होत. मग कशात